महत्त्वाची घडामोड मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा आणि पूरस्थितीबाबत या दौऱ्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे। फडणवीसांची केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची शक्यता आहे। शेती नुकसानाच्या परिस्थितीवरून दिल्ली दौऱ्याला अत्यंत महत्त्व आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्ली दौरा केला असून दिल्लीत त्यांनी राज्यातील पूरस्थितीबाबत केंद्रीय पातळीवर चर्चा केल्याची शक्यता आहे। मराठवाड्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। 50,000 हेक्टरी मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। शेतकऱ्यांच्या मागणीला विरोधकांनीही पाठिंबा देत सरकारकडे त्वरित मदत देण्याची मागणी केली। देशात शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत घोषित करणारं पंजाब पहिलं राज्य आहे। पंजाब सरकारनं एकरी 20,000 म्हणजेच हेक्टरी 50,000ची मदत दिली, तर महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत प्रति हेक्टर 8,500 रुपयांची मदत दिली। त्यासाठी 2,215 कोटींचा निधी जारी केला। केंद्र सरकारनं पंजाबसाठी 1,600 कोटींची मदत केल्यानं महाराष्ट्रालाही 10,000 कोटींची मदत करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। पंजाब सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत दिल्यानं राज्य सरकारही हेक्टरी 50,000ची मदत करणार का याकडे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। त्यामुळे सध्याची राज्यातील शेती नुकसानाची परिस्थिती पाहता फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे। यावेळी ते केंद्रीय कृषी मंत्री तसंच इतर काही मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। इतकंच नाही तर भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनाही भेटणार असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे राज्याच्या एसडीआरएफ मधील मदत अपुरी पडत असल्यानं केंद्रानं एनडीआरएफ मधून राज्याला मदत करावी अशी मागणी राज्य सरकारनं अमित शहांकडे केली आहे। शहांना दिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूया। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मदतीसाठी अमित शहांना पत्र। महाराष्ट्रात 31हून अधिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। 50 लाख हेक्टरहून अधिक पिकाचं नुकसान झालं असून एसडीआरएफ निधीतून 2,215 कोटींचा निधी देण्यात आलाय। शेतकऱ्यांना आणखी मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या एनडीआरएफ कडून भरीव मदतीची आवश्यकता आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपासून राज्याच्या एसडीआरएफ मधून मदत अपुरी ठरतेय। त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून अतिरिक्त निधी मिळावा अशी विनंती। दरम्यान फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात शेतकऱ्यांच्या मदतीच्या दृष्टीनं काही निर्णय होतो का याकडे लक्ष लागलंय।